सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी जेव्हा आपण पूर्ण महिन्याभराचा किराणा भरण्यासाठी बाहेर निघतो, त्यावेळेस आपण मनात ठरवलेलं असतं की आपल्याला एकदाच पूर्ण महिन्याभराचा किराणा भरायचा आहे. बाकी इतर आपला कुठलाही खर्च नाही. एकदाच किराणा भरला की महिनाभर आपल्याला किराण्याचा कुठलाही खर्च होणार नाही. कारण आपल्याला जास्त काहीच घ्यायचं नाहीये. फक्त थोड्याच वस्तू घेऊन परत यायचे. असं म्हणून आज भरून घेऊ, त्या हिशोबाने आपण खिशामध्ये पैसे घेऊन घराबाहेर पडतो. पण ज्या वेळेस आपण त्या मोठमोठ्या झगमगत्या काचेच्या डीमार्टमध्ये जातो, त्यावेळेस आपण जो घरून नियम बनवून गेलेलो असतो, तो नियम आपला हळूहळू मोडायला लागतो. आपण जसं त्या डीमार्टच्या मोठ्या झगमगत्या काचेच्या दारामधून आत जायला लागतो, तसं तसं आपण ठरवलेल्या गोष्टी विसरत चालतो. कारण आपल्या डोळ्यांना जे समोरचं दृश्य दिसतं ते असं असतं, ज्यामुळे कळत न कळत आपल्या डोळ्यांना ते सगळं काही आकर्षित करतं. समोरच्या गोष्टी फक्त डोळ्यांनाच आकर्षित करत नाहीत, तर आपला ब्रेन वॉश सुद्धा करायला सुरुवात करतात. जी गोष्ट फक्त डोळ्यांना अट्रॅक्ट करते, ती आपल्या डोक्याला देखील ज्या ठरवलेल्या गोष्टी असतात त्यांच्यावरचं नियंत्रण सोडायला भाग पाडते. एकाच रांगेमध्ये रचलेली आकर्षक पॅकेजिंगच्या वस्तू, वर चकाकणारे लाईट्स, त्यांच्या प्रकाशामुळे डीमार्ट मधल्या त्या वस्तू अजून जास्त चकाकतात. तिथली स्वच्छता, मंद म्युझिक आणि वस्तूंचा भरमसाठ साठा, अगदी मोठमोठ्या अक्षरात लिहिलेल्या ऑफर्स, एकावर एक फ्री, आजच खरेदी करा, लिमिटेड ऑफर, अशा एक ना अनेक वेगवेगळ्या शब्दांचा मारा आपल्यावर सुरू होतो आणि आपला मेंदू हळूहळू काम करणंच बंद करतो. थोडक्यात म्हणायचं तर बधीर पडतो. आपण घरून फक्त एक लिमिटेड वस्तूंची लिस्ट बनवून आणतो, पण ते सगळं पाहून मेंदू इतका बदल होऊन जातो की ती लिस्ट फक्त मोबाईलमध्ये किंवा खिशातच राहून जाते आणि आपण ट्रॉली मात्र आपोआप भरायला लागतो. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, या वस्तूंची पण गरज आहे, ही पण लागेल, ती पण लागेल. पण ट्रॉली भरल्यानंतर समजतं की या वस्तू तर आपण घेणारच नव्हतो, पण तरी सुद्धा आपण मनाने स्वतःला समजावतो की काही हरकत नाही, ऑफरमध्ये आहे, स्वस्त आहे, कदाचित ही ऑफर पुढच्या वेळेस नसेल, ही वस्तू पुढच्या महिन्याला देखील वापरली जाईल. डीमार्ट मधली जी खरेदी असते ती फक्त किराणा घेण्यापुरतीच मर्यादित नसते, तर ती एक विचारपूर्वक बनवलेली योजना म्हणजेच प्लॅन असतो. की ग्राहक डीमार्ट मध्ये पाऊल टाकताच कसा वागेल किंवा कोणत्या गोष्टी कोणत्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून ग्राहक त्याच ठिकाणी थांबेल, या वस्तूला उचलेल, या सगळ्या गोष्टींची योजना आधीच केलेली असते. आणि बहुतांश लोकांना कळत सुद्धा नाही की आपण त्यांच्या या प्लॅनमध्ये किंवा जाळ्यामध्ये हळूहळू अडकत जातो. सगळेच लोक नाहीत, काही जणांचा मनावर ताबा असतो. म्हणजेच ते कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या डीमार्टमध्ये गेलात तरी सुद्धा ते त्याच वस्तू आणतात ज्या त्यांना खरंच गरजेच्या असतात किंवा त्यांनी घरून लिहून आणलेल्या असतात. पण प्रत्येकाचं तसं नसतं. बहुतांश लोक घरून प्लॅन वेगळा करून येतात आणि इथे मात्र वेगळंच घेत बसतात. आपण 5 वस्तू घेण्यासाठी डीमार्टमध्ये शिरतो आणि रिटर्न येताना बघतो तर ट्रॉलीमध्ये जवळपास 15 ते 20 वस्तू घेऊन येतो. आणि हे फक्त आपल्या एकट्याच्याच बाबतीत घडत नाही. थोडीफार मोजकीच लोक सोडली तर प्रत्येकाच्याच बाबतीत असंच घडतं. कारण डीमार्टची जी रचना केलेली आहे ती आपली मनस्थिती आणि आपली वागण्याची पद्धत याचा आराखडा काढूनच केलेली असते. उदाहरण सांगायचं झालं तर एका वस्तूवर एक वस्तू फ्री ही ऑफर. अशी ऑफर पाहताच आपल्या डोक्यात एकच विचार येतो, ही ऑफर आपण घेतलीच पाहिजे. ही ऑफर सोडून देणं म्हणजे आपलं नुकसान होणं आहे. आपल्याला आत्ताच गरज नसली तरी सुद्धा चालेल, पुढे कामात येईल, फुकट मिळते आहे, मग कशाला सोडायची. आणि याच विचाराच्या मानसिकतेमुळे ट्रॉलीमध्ये अजून एक वस्तू वाढते आणि अशाच एक एक वस्तू वाढल्याने बघता बघता ट्रॉली भरून जाते. चिप्स, बिस्किट, चॉकलेट, फरसाण, भडंग, नमकीन, कोल्ड ड्रिंक्स, या गोष्टी खरं तर गरजेच्या नाहीत, पण मोठ्या पॅकेट्सवर 40%, 50% सूट दिल्यामुळे त्या आपल्याला खूप गरजेच्या वाटू लागतात. खरं तर या गोष्टी शरीरासाठी अजिबात योग्य नाहीत. या गोष्टींची खरेदी म्हणजे आरोग्याचा सत्यानाश आहे. म्हणून अशा गोष्टी जर तुम्हाला खाणं टाळायचं असेल तर आधी घरात आणणं टाळा. घरात ती गोष्ट आली नाही तर खाण्याचा विषयच येत नाही. आपण विचार करतो की ही वस्तू बाहेर किती महाग मिळते, पण इथे तर 50% सूट आहे, म्हणजे किती स्वस्त मिळते. पण याच ठिकाणी खरी फसवणूक सुरू होते. कारण आपण फक्त मोठ्या आकर्षक अक्षरात लिहिलेली सूट पाहतो,
पण आपण खालच्या अक्षरात लिहिलेली प्रतिग्रॅम किंमत कधीच पाहत नाही. उदाहरण म्हणून चिप्स घ्या. आपल्याला 10 रुपयांचं चिप्स पॅकेट पुरेसं असतं, पण समोर मोठं पॅकेट दिसतं ज्याची MRP 100 रुपये असते आणि त्यावर अगदी मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं 50% सूट. म्हणजे फक्त 50 रुपयात, आणि तुम्हाला वाटतं 100 रुपयांची वस्तू फक्त 50 रुपयात मिळते, म्हणजे आपले 50 रुपये वाचतायत, खूप मोठी बचत होते असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात तो प्रोडक्ट डीमार्टसाठी खास बनलेला असतो. त्याचं जे पॅकेट असतं ते मोठं दिसतं, वजन जास्त वाटतं, पण तुम्ही जर नीट कॅल्क्युलेशन करून पाहिलं तर त्याची प्रतिग्रॅम किंमत ही बाहेर मिळणाऱ्या छोट्या पॅकेट एवढीच असते. म्हणजे तुम्ही काहीही स्वस्त घेतलेलं नसतं, तर गरज नसताना जास्त प्रमाणात वस्तू खरेदी केलेली असते. आणि डीमार्टचा सुद्धा हाच हेतू असतो की तुम्हाला एखादी वस्तू स्वस्त वाटायला लावायची आणि जास्त प्रमाणात खरेदी करायला लावायचं. आणि तसंच आणखी एक डीमार्टवाल्यांचा चतुरपणा असतो, तो म्हणजे गरजेच्या वस्तू कधीच समोर ठेवलेल्या नसतात. ज्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असणाऱ्या वस्तू असतात, जसे की डाळी, तांदूळ, कडधान्य, साखर, मीठ, या सगळ्या गोष्टी शेवटच्या रॅकमध्ये किंवा डीमार्टच्या एका कोपऱ्यामध्ये असतात. कारण डीमार्टवाल्यांना माहीत असतं की ग्राहक लागणाऱ्या वस्तू शोधण्यासाठी पूर्ण डीमार्ट फिरणारच आणि फिरता फिरता तो प्रत्येक रॅकवर ठेवलेल्या ऑफरमधल्या वस्तू पाहणारच आणि त्यातल्या काही वस्तू उचलणार आणि शेवटी ज्या लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत तिथपर्यंत पोहोचेपर्यंत ट्रॉली आधीच न लागणाऱ्या वस्तूंची भरून घेणार. आपल्याला वाटतं की आपण फक्त गरजेची वस्तू शोधत आहोत, पण प्रत्यक्षात आपण हळूहळू खर्च वाढवत चाललेलो असतो आणि हे सगळं इतक्या सफाईने घडतं की आपल्याला संशय सुद्धा येत नाही. आपल्याला अजून थोडं पाहावंसं वाटतं, अजून थोडंसं थांबावंसं वाटतं आणि मग महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे बिलिंग काउंटर. आणि इथे तर खेळ अजूनच जास्त गंभीर होतो, कारण काउंटरजवळ मुद्दामच चॉकलेट, ट्रॉफ्या, लहान मुलांची छोटी मोठी खेळणी अशा वस्तू ठेवलेल्या असतात. कारण डीमार्टवाल्यांना माहीत असतं की काउंटरजवळ आल्यानंतर लहान मुलं शांत बसणार नाहीत आणि मग ते काही ना काही मागणारच. आणि अशा वेळी आई वडील सुद्धा कुठलाही विचार न करता 2-3 चॉकलेट ट्रॉलीमध्ये सहज टाकतातच, कारण त्यावेळेस लहान मुलांना शांत करणंच जास्त गरजेचं असतं. आणि अशाच छोट्या मोठ्या खरेदी मिळून बिल किती वाढलंय हे तुम्हाला कळत सुद्धा नाही. आणि जेव्हा बिल हातात येतं तेव्हा खरा धक्का बसतो, कारण तुम्ही मनामध्ये ठरवलेला खर्च केव्हाच मागे पडून गेलेला असतो आणि तोपर्यंत उशीर सुद्धा झालेला असतो आणि तुम्ही स्वतःलाच म्हणतात, चालेल आपण पुढच्या वेळेला कमी घेऊ, पण पुढच्या वेळेला खरं तर तसं काहीच घडत नसतं आणि तेव्हा सुद्धा जास्तच खरेदी होत असते. कारण डीमार्ट तुमच्याशी खेळत नाही, तो तुमच्या सवयींशी खेळत असतो, तुमच्या स्वस्त घेण्याच्या मोहाशी खेळत असतो. म्हणून हा विषय इथे संपत नाही, कारण अजून पुढे अशा गोष्टी घडणार आहेत ज्या ऐकल्यावर तुम्हाला समजेल की आपण रोज किती खर्चाच्या जाळ्यामध्ये अडकत असतो. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता मनाशी 1 मिनिट विचार करा आणि स्वतः अनुभवलेला एक क्षण आठवा. तुम्हाला कधी डीमार्टमधून बाहेर पडताना असं वाटलं आहे का की आपण काहीतरी जास्तच घेतलंय, पण नेमकं काय जास्त घेतलंय आहे हेच सांगता येत नाही. कारण तुम्ही प्रत्येक वस्तू घेताना स्वतःलाच कारण दिलेलं असतं, हे तर स्वस्त आहे, हे तर ऑफरमध्ये होतं, हे तर आपल्याला फ्रीमध्येच मिळालं. आणि हाच तो एक मानसिक खेळ आहे ज्यावर डीमार्टची संपूर्ण यंत्रणा उभी आहे. कारण डीमार्टमध्ये तुम्हाला कधीही थेट फसवणूक दिसणार नाही. या ठिकाणी तुम्हाला कोणीही जबरदस्ती करत नाही, कुणीही सांगत नाही की हेच घ्या किंवा तेच घ्या, पण तरीही तुम्ही घेत राहता. कारण सगळं वातावरण असं तयार केलेलं असतं की निर्णय तुमचाच वाटतो, पण प्रत्यक्षात हा निर्णय आधी घेतला गेलेला असतो. जर तुम्ही डीमार्टमध्ये फिरत असताना पाहिलं असेल की काही रॅक खूपच मोकळे ठेवलेले असतात, मध्ये खूप मोठी जागा ठेवलेली असते, त्यामागचं स्पष्ट कारण म्हणजे तुम्ही हळू चालावं, थांबावं, आजूबाजूला पाहावं. कारण तुम्ही जितका वेळ दुकानात घालवता तितक्या जास्त वस्तू तुमच्या ट्रॉलीत पडण्याची शक्यता असते. म्हणूनच डीमार्टमध्ये घाईघाईत खरेदी करणं फार अवघड असतं. प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसतं, नवीन ऑफर दिसते आणि मेंदू पुन्हा विचार करायला लागतो, हे घेऊ की ते घेऊ. आणि हळूहळू तुमचा जो मूळ उद्देश असतो तो मागे पडायला लागतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वस्तू मुद्दामच डोळ्यासमोर ठेवलेल्या असतात, ज्या वस्तूंवर त्यांना सगळ्यात जास्त नफा मिळतो. कारण काही वेळा ग्राहक खाली वाकून किंवा वर पाहून निर्णय घेत नाही, जे सरळ समोर डोळ्यासमोर दिसतात तेच उचलतो आणि त्यामुळे महाग किंवा डीमार्टला जास्त नफा देणाऱ्या वस्तू आपोआप विकल्या जातात.
स्वस्त पर्याय खाली किंवा वर ठेवलेले असतात ज्याकडे आपलं लक्ष जात नाही. हा सगळा मानसशास्त्रावर आधारित खेळ असतो. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या इच्छेने खरेदी करत आहात, पण खरं तर हे सगळं आधीच अभ्यासलेलं असतं. डीमार्टमध्ये फिरताना अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की गरजेच्या वस्तू एकाच ठिकाणी ठेवलेल्या नसतात. तेल एका कोपऱ्यात तर डाळ दुसऱ्या कोपऱ्यात आणि साखर अजून कुठेतरी. यामागे ही कारणं असतात की ग्राहकाने संपूर्ण डीमार्ट फिरावा, प्रत्येक कोपरा पाहावा आणि या प्रवासामध्ये त्याला जितक्या जास्त वस्तू दिसतील तितका तो जास्त खरेदी करेल. म्हणूनच डीमार्टमध्ये जरी तुम्ही लिस्ट घेऊन गेला तरी सुद्धा तुम्ही ती लिस्ट विसरतात, कारण तुमचं लक्ष सतत बदलत राहतं आणि तुम्ही गोंधळत राहता. आणखी एक मोठी स्ट्रॅटर्जी म्हणजे मोठ्या पॅकेजचा खेळ. डीमार्टमध्ये तुम्हाला अनेक वस्तू मोठ्या साईजमध्ये दिसतात, कारण मोठा पॅकेट म्हणजे जास्त किंमत म्हणजे जास्त बिल आणि परिणामी डीमार्टचा फायदा. ग्राहकाला असं वाटतं की मोठं पॅकेज घेतलं म्हणजे जास्त फायदा, पुढे जास्त पुरेल किंवा खर्च वाचेल. पण खरं तर त्या जास्त प्रमाणात घेतलेल्या वस्तू घरी आल्यावर जास्त प्रमाणातच वापरल्या जातात, कारण जास्त आहे म्हणून आपण मोकळ्या हाताने बेफिकर होऊन वापरत असतो. परिणामी बचतीऐवजी आपला खर्च वाढत जातो. जर अजून खोलवर समजून घ्यायचं असेल तर उदाहरण घ्या. जर आपण बिस्किटचे छोटे पॅकेट घेतलं तर आपण दिवसाला 2च बिस्किट खातो, कारण आपल्याला पॅकेट छोटं वाटतं, लगेच संपेल म्हणून आपण कमी खातो. आणि जर मोठं पॅकेट असेल तर 4-5 बिस्किट दिवसाला सहज खाल्ले जातात, कारण आपल्याला जास्त दिसतं म्हणून आपण जास्त वापरतो आणि ते लवकर संपून जातं. म्हणजे पुन्हा खरेदी पुन्हा खर्च. डीमार्टला हे सगळं माहीत असतं, म्हणूनच ते मोठ्या पॅकेटला प्रोत्साहन देतात. अजून एक खेळी म्हणजे फ्रीचा मोह. एकावर एक फ्री, 3 वस्तू घ्या 2 वस्तूंच्या किमतीत, अशा ऑफर माणसाच्या मनावर थेट परिणाम करतात. आपल्याला वाटतं आपण खूप हुशार आहोत, आपण बचत करतोय, पण प्रत्यक्षात आपण गरजेपेक्षा जास्त खरेदी करतोय आणि त्यात जास्त खरेदीमुळे आपला बजेट बिघडतो. पण तो क्षणाचा आनंद आपल्याला जास्त विचार करू देत नाही. तसंच तुम्ही एक गोष्ट नोटीस केलेली आहे का? डीमार्टमध्ये सॉफ्ट संगीत, स्वच्छता अशी ठेवलेली असते की तुम्हाला अजिबातच ताण येत नाही. तुम्हाला शांत वाटतं आणि अशा शांततेत जास्त वेळ थांबावंसं वाटतं आणि अशातच आपण जास्त खरेदी करून टाकतो. आपल्याला असं वाटतं की हे सगळं नॉर्मल आहे, पण खरं तर बिल पाहिल्यावर खरं वास्तव समोर येतं आणि मग आपण स्वतःला दोष देतो, मीच जास्त घेतलं, मीच उचललं. पण खरं तर या सगळ्याला तुम्ही एकटे जबाबदार नसता, संपूर्ण सिस्टीमच या सगळ्यासाठी जबाबदार असते. आणि हे सगळं फक्त डीमार्ट पुरतंच मर्यादित नसतं, पण डीमार्ट हे त्याचं स्पष्ट उदाहरण नक्की आहे, कारण इथे स्वस्तपणाचा मुखवटा घातलेला असतो आणि त्यामध्ये आपण मात्र सहजच अडकतो. आता प्रश्न आहे की या सगळ्यामधून आपण बाहेर कसं पडायचं? आपण डीमार्टमध्ये गेलो तर काय काळजी घ्यायची? खरंच स्वस्तात खरेदी करायची असेल तर काय करायचं? या सगळ्यांची उत्तरं खूप सोपी आहेत, पण हे आत्मसात करायला आणि पाळायला खूप नियम लागतो आणि तेच आपण आता बघणार आहोत. कारण जर हे सगळं तुम्ही समजून घेतलं तर पुढच्या वेळेस खरेदी करताना बिलाचा आकडा बघून तुम्हाला धक्का बसणार नाही. उलट तुम्हाला अभिमान वाटेल की आज आपण खरंच हुशारीने खरेदी केली. आतापर्यंत आपण पाहिलं की डीमार्टमध्ये खरेदी करणं खूप सोपं आहे, पण त्या जाळ्यामध्ये अडकू नये म्हणून आपण काय करायचं? कारण सगळ्यांना डीमार्टमधली खरेदी टाळणं शक्य नाही, कारण वेळ कमी असतो आणि सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात म्हणून आपण तिथे जातोच. पण आता फरक एवढा राहणार आहे की आपण फक्त ग्राहक म्हणून तिथे जायचं की एक हुशार ग्राहक म्हणून जायचं. कारण ग्राहकाच्या या दोन्ही प्रकारांमध्ये खूप मोठा फरक आहे. हुशार ग्राहक तो असतो जो कोणत्याही मॉलमध्ये कितीही चकचकीत वस्तू पाहिल्या तरी त्याच्या नियमाने बांधलेला असतो. जसं की हुशार ग्राहक घरी शांतपणे बसून लिस्ट बनवून तयार करेल. पण फक्त लिस्ट तयार करायची नाही तर त्या लिस्टप्रमाणे आपल्याला मनाला वागण्यासाठी सुद्धा तयार करायचंय. म्हणजे आपल्या मनावर ताबा ठेवायचा. म्हणजे त्या लिस्टच्या बाहेर मी एकही वस्तू घेणार नाही असा ठाम निर्णय घेणे. कारण तुम्ही जर मनाशी पक्क केलं की मला फक्त जेवढ्या लिस्टमध्ये आहे तेवढ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत, तर कितीही ऑफर असल्या किंवा सूट असली, फ्री असलं तरी त्याचा तुमच्या मनावर प्रभाव पडत नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॉली न घेता बास्केट घेणं. कारण ट्रॉली खूप मोठी असते आणि ट्रॉली रिकामी असली की आपल्या मेंदूला सिग्नल पोहोचतो की अजून ट्रॉली खूप रिकामी आहे, आपण काहीच घेतलं नाही. आणि मग मेंदू तो सिग्नल मनाला देतो आणि मग आपण मनाचंच ऐकतो. पण जर तुम्ही हातात बास्केट घेतली तर तुम्ही जेवढ्या वस्तू जास्त घेत जाल तेवढी ती बास्केट जड होईल आणि तुमचं शरीरच तुम्हाला थांबायला भाग पाडेल. त्यामुळे अनावश्यक खरेदी आपोआपच कमी होते. ही वाटायला खूप साधी पण अत्यंत प्रभावी ट्रिक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे खरेदी करायला जाताना कधीही उपाशी पोटी जाऊ नका. घरून पोटभर जेवण करून जा. म्हणजे ज्या वेळेस आपण उपाशी पोटी जातो त्यावेळेस आपण बऱ्याचशा खाण्याच्या गोष्टी घेऊन येतो, कारण आपल्या मेंदूला सिग्नल राहतो की आपण उपाशी आहोत. मग आपल्याला खायची क्रेविंग होते
आणि आपण अतिरिक्त खायच्या वस्तू घेत जातो, कारण ज्या वेळेस आपण उपाशी असतो त्यावेळेस चॉकलेट, बिस्किट, चिप्स या गोष्टी आपण सगळ्यात आधी शोधतो आणि त्या आपल्याला सगळ्यात जास्त आकर्षक वाटायला लागतात आणि मग भावनेच्या भरात आपण त्यांना खरेदी करण्याचा निर्णय घेतो. चौथी गोष्ट म्हणजे प्रत्येक मोठ्या पॅकेटवर जर सूट दिलेली असेल तर त्या पॅकेटवर प्रति ग्रॅम किंवा प्रति लिटर आपल्याला कोणत्या भावात ती वस्तू पडत आहे हा हिशोब करूनच वस्तू घेण्याची सवय लावणे. मोठ्या अक्षरात लिहिलेली सूट दुर्लक्षित करा आणि छोट्या अक्षरात लिहिलेली किंमत व्यवस्थित बघा, कारण खरंच सत्य इथे लपलेलं असतं. पाचवी गोष्ट म्हणजे शक्यतो जर घरी कोणी सांभाळायला असेल तर लहान मुलांना डीमार्टला खरेदी करताना घेऊन जाऊ नका आणि जर घेऊन जात असाल तर मुलांना समजावून सांगा, कारण काउंटरजवळ ज्या गोष्टी ठेवलेल्या असतात त्याच मुलांना आकर्षित करतात आणि त्यामुळे खरं तर बिलाचा आकडा वाढतो. म्हणून मुलांना शक्यतो चांगल्या वाईट गोष्टींची समज द्या. शरीरासाठी कोणत्या गोष्टी हेल्दी आणि कोणत्या अनहेल्दी हे त्यांना समजवा, म्हणजे ते अतिरिक्त पॅकेट फूडकडे आकर्षित होणार नाहीत. पुढची गोष्ट म्हणजे शक्यतो महिन्याचा किराणा एकदाच घ्या आणि ज्या गोष्टी लोकल दुकानावर मिळतात त्या बाहेरून खरेदी करा आणि फार थोड्या गोष्टी डीमार्टमधून घ्या. यामुळे दोन फायदे होतील. एकतर तुम्ही महिन्याचा किराणा एकदा भराल तर परत परत डीमार्टला जाणार नाही आणि परिणामी अतिरिक्त खर्च होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण बाकीच्या गोष्टी बाहेरून घेतल्या तर आपण छोट्या पॅकेटमध्ये घेऊ शकतो. आपल्याला मोठ्या पॅकेट घेऊन जास्तीचा पैसा खर्च करण्याची गरज पडत नाही आणि तिथे ऑफर्स नसतात, त्यामुळे आपण गरजेपुरत्याच वस्तू घेतो. अनेक लोक म्हणतात की डीमार्ट स्वस्त आहे म्हणून तिथूनच घ्यायचं, पण महिन्याच्या शेवटी जर तुम्ही खर्चाचा हिशोब केला तर तुम्हाला समजेल की लोकल दुकानावरून वस्तू घेणं खरंच स्वस्त पडतं, कारण अनावश्यक खरेदी टाळली जाते आणि इथेच खरी बचत होते. डीमार्टमध्ये वस्तू महाग मिळते आणि लोकल दुकानात स्वस्त असं सांगायचा उद्देश नाही. दोन्ही ठिकाणी किमती सारख्याच असतात, उलट डीमार्टमध्ये थोडंसं स्वस्त असू शकतं. खरा खर्च कुठे होतो? आपण मोठे पॅकेट आणि अतिरिक्त वस्तू घेतो तिथेच आपला खर्च होतो. खरा प्रश्न डीमार्ट स्वस्त की महाग हा नाही, आपण कोणत्या वस्तू घेतो आणि किती प्रमाणात घेतो हे आहे. आपलं पैशाचं गणित ठरत असतं. डीमार्टला वस्तू स्वस्त मिळत असली पण आपल्याला न लागता आपण ते घेत असू तर ते आपल्या हिशोबाने महागच आहे. आज आपण या व्हिडिओत फक्त डीमार्ट बद्दल बोललो, पण खरं तर डीमार्टमध्ये जी स्ट्रॅटर्जी वापरली जाते ही स्ट्रॅटर्जी ऑनलाईन शॉपिंगमध्ये आणि मॉलमध्ये सुद्धा वापरली जाते. प्रत्येकाची पद्धत फक्त वेगवेगळी असू शकते, पण सगळ्यांचा ग्राहकांना जास्त वेळ त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकवायचा, जास्त वेळ वस्तू पाहायला लावायचा आणि मग अचानक भावनेतून निर्णय घ्यायला लावायचा. म्हणून आजचा हा व्हिडिओ फक्त डीमार्ट पुरता मर्यादित नाही तर तुमच्या एकंदरीतच सगळ्या आर्थिक सवयींच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. कारण पैसा कमावणं जितकं अवघड आहे तितकंच अवघड आहे की तो योग्य ठिकाणी खर्च करणं. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून थोडासा विचार केला तर आपोआपच पुढच्या वेळी खरेदी करताना तुमचा हात थांबेल आणि तुम्ही स्वतःला विचाराल की खरंच मला याची गरज आहे का, की मी फक्त वस्तू पाहून आकर्षित होतोय. हा एक प्रश्न तुमच्या आयुष्यातील तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं आवश्यक होतं, कारण या ठिकाणी फक्त तुम्हाला माहिती दिली गेली नाही तर जागृत केलं गेलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांसोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओतून फायदा होईल आणि अशाच नवनवीन रियालिटी व्हिडिओसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.